नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता मंजिरी आगीमध्ये आतमध्ये असल्याचे समजतात जीजी आता आरडाओरडा करू लागते. माझ्या मंजिरीला कोणीतरी वाचवा, प्लीज माझ्या मंजिरीला कोणीतरी वाचवा अशी मदत मागू लागते. आता मात्र लगेच जय सहानुभूती दाखवायला पुढे येतो आणि म्हणू लागतो, जीजी काळजी करू नका, मी मंजिरीला आगीतनं बाहेर काढणार म्हणजे काढणार, तिला काही होऊ देणार नाही. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अरे जय मग काहीतरी कर ना रे, बघ ना आगीचा खूप मोठा भडका झालाय, मंजिरी आतमध्ये, तिला वाचवावं लागेल. तेव्हा लगेच आता जय ते शशिकलाला खुणावतो आणि आता जसं काही तो आगीत जाणार असे नाटक करू लागतो. त्याच वेळेस शशिकला लगेच जयचा हात पकडते आणि म्हणू लागते, अरे जय तू आतमध्ये जायचं नाही, तू अजिबात आगीमध्ये जायचं नाही, मंजिरीसाठी आम्ही तुला तुझा जीव धोक्यात घालू देणार नाही जय. तेव्हा जय म्हणू लागतो, असं काय करताय काकू, जाऊ द्या ना, मला मंजिरीला वाचवायचे. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, नाही नाही नाही, मंजिरीसाठी मी कुणाचाही जीव धोक्यात घालू देणार नाही. अरे मंजिरी येईल नक्की बाहेर, काळजी करू नका. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, अरे जय पण मंजिरी. तेव्हा लगेच जय आता मंजिरीला आवाज देऊ लागतो आणि म्हणू लागतो, मंजिरी मी आहे तुझ्यासोबत, काळजी करू नको. त्याच वेळेस इकडे आतमध्ये मंजिरी आपल्या सगळ्या चादरी गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा राय म्हणू लागतो, अगं मिस बाहेर काय करते तू, वेडी झाली का तू, सगळीकडे आगीचा भडका झालाय, चल कधी जळून खाक होईल सगळं सांगता येणार नाही. अगं बाहेर नाना जीजी तुझी वाट बघतायत ग, अगं त्यांचा विचार कर ना, त्यांचा जीव तुझ्यासाठी तिळतिळ तुटतोय, चल मिस बाहेर. पण काही मंजिरी ऐकायला तयार नसते. ती रायाला मदत तरी राय चादरी घेण्यासाठी मदत करणार. त्याच वेळेस आता वरतून एक लाकडाची फळी पेटलेली असते आणि ती खाली पडते. तेव्हा लगेच आता राया पटकन मंजिरीला बाजूला ओढतो आणि म्हणू लागतो, मिस फायर अगं तुला सांगितलेलं समजत नाही का, आपल्याला इथनं बाहेर जावं लागेल, सगळं काही जळून खाक होतंय मिस फायर, आपण दुकान नंतर उभी करू शकतो, पण आता तुझ्या जीवाचं महत्त्वाचं आहे, चल बरं, नानाजीची वाट बघतायत. पण मात्र मंजिरी काय ऐकायला तयार नसते. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिस फायर आता मला माफ कर, आता मला तुझ्या मनाविरुद्ध वागावं लागेल, मिस फायर मला माफ कर. असे म्हणून आता राया लगेच एक चादर आपल्या स्वतःच्या अंगावरती घेतो आणि लगेच त्यात मंजिरीला ओढतो आणि मंजिरीलाही त्या चादरीत गुंडाळून घेतो. आणि आता लगेच त्या आगीतनं बाहेर उडी मारत दोघेही आता घरंगळत दुकानाच्या बाहेर आलेले असतात. आता मात्र दोघांनाही असं एका चादरीत एकमेकांच्या अंगावरती गुंडाळलेलं बघून सगळ्या गाववाल्यांना धक्काच बसतो. आता सर्वजण आश्चर्याने राया आणि मंजिरीकडे बघत असतात. तरी ते मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अरे बापरे जाऊबाई, ही तर आपली मंजिरी आणि हा राया. अरे बापरे, हे सगळं काय बघायला मिळते रे देवा, बघ बघ, म्हणजे जाऊबाई बघा, मंजिरी धावत इकडे तुमची शपथ मोडून ह्या रायाला वाचवण्यासाठी आली होती. काय वाचवलं तर म्हणे या रायाला, हा आगीत होता हे हिला माहीत होतं ना. आता मात्र राया गप्प बसलेला असतो. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, मंजिरी तू ठीक तर आहे ना, तुला काही झालं तर नाही ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही जीजी मी ठीक आहे. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, अरे राया हे सगळं काय होऊन बसलंय, अरे आम्ही एवढं मेहनतीने एवढं मोठं दुकान उभी केलं होतं, आज माझ्यासमोर हे सगळं दुकान जळून खाक होतंय, काय झालंय हे राया, काय घडतंय बघ ना रे. असे म्हणून मंजिरी आता रडत असते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, अरे राया काय गरज होती तुला त्या आगीत जाण्याची, तुझ्यासाठी आमच्या मंजिरीने तिचा स्वतःचा जीव धोक्यात घातला बघ. बघा बघा जाऊबाई, तुमच्या शपथेला काही मर्यादा ठेवली नाही, महत्त्वच राहिलं नाही बघा, तुमची शपथ मोडून ही फक्त या रायाला वाचवण्यासाठी आली होती. आता मात्र मंजिरी काही बोलणार तेच लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी तू हे बरोबर नाही केलं, अगं दुकान जळून खाक झालं आणि तू काय केलं, फक्त रायाला वाचवलं. आता मात्र जिजीला राग येतो. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, मंजिरी तू दुकानात कशासाठी गेली होती, या रायाला वाचवण्यासाठी. तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, आजपर्यंत हा घोरपडे आगीत तेल ओतण्याचं काम करत होता, पण आज ही काकूही त्याला मिळालेली दिसते, तीही तेच काम करते आणि मंजिरीच्या घरच्यांना भडकवते, कारण तिला माहिती आहे की मी जीजीसमोर काहीही बोलू शकत नाही. आता सध्या तरी मला गप्प बसून सगळं काही ऐकून घ्यावंच लागेल. त्याच वेळेस आता लगेच जीजी मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी काय चालू आहे हे सगळं. तेव्हा लगेच आता जय समोर येतो आणि म्हणू लागतो, जीजी तुम्ही मंजिरीला काहीही बोलू नका, ती साधी बोळी हो, हे सगळं त्या रायामुळेच होतंय.
मग आता जय लगेच सगळ्या लोकांना विचारू लागतो, कोणी आग लागली होती दुकानाला, लावली कोणी आग, पटकन सांगा, त्याला आता सोडणार नाहीये मी. आता मात्र सगळे लोक एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता गावातील काही लोक ओरडू लागतात, ही पोरगी गावाला लागलेला कलंक आहे, शाप आहे, शाप आपल्या गावाला लागलेला. त्यामुळे हिचे दुकान काय, हिचं घर, सगळं काही आपल्या गावातून नष्ट व्हायला हवं, असे म्हणून आता लोक खूप भडकलेले असतात. तेव्हा लगेच एक बाई म्हणू लागते, हो, ही पोरगी या गावात राहता कामा नये. काल आपण हिला सोडलं म्हणून आज हिने दुसरं पाप करायला सुरुवात केली. त्यामुळे नाही नाही, ही ते राहता कामा नये. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, ए, काय बोलताय तुम्ही? तुम्हा समद्याला येड लागलंय का? सांगितलेलं समजत नाही का? मिस फायर तशी नाही या. तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो, राय भाऊ, आजपर्यंत आम्ही तुझं सगळं ऐकत आलो या, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही पोरगी तुला फसवते. तू चांगला हे आम्हाला माहिती आहे, पण हिने तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय आणि तुला फसवलंय बरं का राया भाऊ. मागच्या वेळेसही पंचायत भरली होती तेव्हा असाच राडा झाला होता, तेव्हा तू या पोरीला वाचवलं होतं, पण आता नाही, आता आम्ही तुझं काही ऐकणार नाही. तेव्हा लगेच जय म्हणू लागतोय, सांगितलेलं समजत नाही का? एकेकाला आतमध्ये टाकी ना, शांत बसायचं. तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात, ओ साहेब, पंचायतीच्या वेळेसही तुम्ही असंच केलं होतं, आम्हाला दाबलं होतं, पण आता आम्ही कुणाचं बी ऐकणार नाही. ही पोरगी आमच्या पंढरपुरात आम्हाला नकोय, आम्ही हिला या गावातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, अरे पण हे सगळं या रायामुळे घडतंय ना. तेव्हा गावातील लोक म्हणू लागतात, नाही नाही, आमचा रायाभाऊ तर चांगला आहे, ही पोरगीच आहे या गावाचा कलंक. आमचा रायाभाऊ खूप चांगला होता. जेव्हा तिने ही शर्यत जिंकली ना, त्याच वेळेस रायाभाऊ म्हटला होता की ही शर्यत हिने कशी काय जिंकली. त्याच वेळेस त्या दोघांमध्ये दुश्मनी झाली होती आणि मग मग हिने बरोबर आपल्या जाळ्यात रायभाऊला अडकवण्यासाठी गोड गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं, त्याचा गैरफायदा घेतला आणि बरोबर त्याच्याशी मैत्री केली आणि सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होती, हो की नाही? म्हणजे ही पोरगीच फसवी आहे आणि हिनेच रायाभाऊला फसवलेलं आहे, कारण हिलाच लॉजवरती रायभाऊबरोबर पकडलं गेलंय ना. आता मात्र जीजी म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही लोक? तेव्हा लगेच एक बाई म्हणू लागते, हो, चादरे आणण्यासाठी कोणी लॉजवरती जातं का? आता तुम्हीच विचार करून बघा ना, आणि ते पण रायाभाऊ बरोबर एका खोलीत पकडलंय तिला. त्यामुळे या गावाला लागलेला कलंक ही पोरगी. त्यामुळे ही पोरगी या गावात राहायला नकोय. हिला या गावातनं बाहेर काढा आणि हिच्या घरच्यांनाही या गावातनं बाहेर काढा. लगेच एक माणूस म्हणू लागतो, हा या पोरीचा भाऊ निखिल, हा चोर आहे. मागे याने चादरी पळवल्या होता आणि हा गिरीश सरदेशमुख, हा तर लोकांकडनं कर्ज घेतो आणि कर्ज बुडवतो. सगळे फसवे आहेत. आता मात्र जिजीला हे सगळं ऐकवत नाही. ती आपले कान बंद करून घेते. तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात, नाही नाही, आता तर यांना गावाबाहेर काढायलाच पाहिजे, यांना कुणालाही आपण गावात ठेवणार नाही म्हणजे नाही. आता मात्र जय सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण लोक काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा लगेच राया आता पटकन त्या माणसाचं शर्ट पकडतो आणि त्याचा गळा आवळतो आणि म्हणू लागतो, ए, आता जर एक सबूत बी बोलला ना, तर या आगीत फेकून तुझी चिता इथेच जाळे ना. जो कोणी मिस फायरबद्दल वाईट बोलेल त्याचं इथेच गळा आवळून मी चिता जाळी ना, कोणीही एक शब्द बी बोलायचं नाही. आता मात्र लगेच शशिकला जीजीजवळ येते आणि म्हणू लागते, बघा बघा जाऊबाई, हे प्रकरण मला जरा वेगळंच वाटतंय. बघा बघा, मंजिरीसाठी हा राया कसा लोकांशी भांडतोय ते. त्याच वेळेस आता अण्णाही तिथे आलेले असतात. आता मात्र झालेला सगळा प्रकार पुढे अण्णा डोळ्यासमोर बघत असतात. आता मात्र लगेच अण्णा रायाजवळ येतात. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, राया, बाद झालं. अरे कुणाकुणाची तोंड बंद करणार आहे रे तू? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, समद्यांची. जो कोणी मिस फायरबद्दल वाईट बोलेल ना, त्या समद्यांची तोंड बंद करणार आहे. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, हो का, समद्यांची तोंड बंद करणार आहे, अख्ख्या जगाची? तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, हो, मिस फायरला हे लोक ओळखत नाही आणि तिच्याविषयी काही वाईट बोलण्याचा या लोकांना अधिकार नाही. त्यामुळे अख्ख्या जगाशी मला भिडावं लागले तरीही मी भिडायला तयार आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो का, अख्ख्या जगाशी भिडायला चाललाय? खरं तर राया, आज ही जी परिस्थिती झाली ना, ही फक्त तुझ्यामुळे झाली. अरे मी किती वेळा सांगितलं होतं तुला, माझ्या पोरीपासून लांब राहा, का केली तिच्याशी मैत्री, असे म्हणून आता लगेच जीजी जोरदार दिवशी राजा
रायाच्या कानाखाली ओढते. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी काय करते तू? आता मात्र जीजी खूपच भडकलेली असते. राया मात्र शांत बसलेला असतो. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, सांगितलं होतं ना मी माझ्या पोरीपासून लांब राहा. तिला तिचं आयुष्य सुखाने जगू दे. मी तिचं लग्न जयबरोबर ठरवलं होतं. सांगितलं होतं की नाही? पण तू तिचा पिच्छा सोडायला तयार नाही आणि तिच्या मनात काय चालू ना हे समजायला मला काही कळत नाही. अरे तिनेही लग्नाला नकार दिला आणि हे सगळं पुढे घडतच गेलं. राया हे फक्त तुझ्यामुळे झालंय. आज माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लागली ही फक्त तुझ्यामुळे. असे म्हणून आता जीजी जोरजोरात रायाच्या कानाखाली मारत असते. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, एक आईचा तळतळाट लागेल तुला. सोडणार नाही मी तुला. शाप लागणार आहे एका आईचा. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बास जीजी. अगं बास. किती बोलते तू? कोणीही काही बोलू दे. पण रायाची यात काही चूक नाहीये. आता मंजिरी पुढे काही बोलणार तेच लगेच जय समोर येतो आणि म्हणू लागतो, मंजिरी तू काळजी करू नको. सगळं काही ठीक होईल. जीजी तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे टेन्शन नको घेऊ तर काय करू सांग ना. या रायाने माझ्या पोरीचा सत्यानाश केलाय, सत्यानाश. पापी आहे हा राया. असे म्हणून आता जीजी पुन्हा रायाला मारणार तेच नानासमोर येतात आणि जीजीचा हात पकडतात आणि म्हणू लागतात, अगं उमे काय करते तू? का मारतेस त्याला? शांत हो बघू. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो जीजी, रायाभाऊला का मारते तू? नको मारू त्याला. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही, आज एक आई त्याला मारून टाकणार आहे. आज या पाप्याला ना एक आई मारणार आहे. खरं सोडणार नाहीये मी रायाला. आता मात्र लगेच अण्णा रायाजवळ येतात आणि म्हणू लागतात, अरे राया तू काय ऐकून घेत बसलाय या बाईचं? मी हिच्या घरी गेलो होतो तेव्हा ही बाई तुझ्याविषयी खूप वाईट साईट बोलली आहे आणि मला घरातनं हकलवलंय. तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघा अण्णा, ती एक माऊली आहे आणि आता आईला मी मारू शकत नाही आणि तिला काही बोलवू शकत नाही. त्यामुळे जे काही बोलायचंय आणि जे काही मारायचंय ते मारू द्या. असे म्हणून राया आता गप्प बसलेला असतो. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, अरे राया पण या पोरीने तुझी वाट लावली हे लक्षात येत नाहीये का तुझा? मी तुला काल भेटायला बोलवलं होतं पण आज सकाळ झाली, इथे एवढा दिवस आलाय पण तरीही तू आजही माझ्याकडे आला नाही. इथेच या पोरीच्या गांगशेत पडलाय. त्यामुळे लक्षात ठेव राया, या पोरीचा नाच सोडून दे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही अण्णा, मी फायरला या संकटातनं मला बाहेर काढावंच लागेल. त्यासाठी मला काही सहन करावं लागलं तरी चालेल. तर आता जीजी मात्र खूपच भडकलेली असते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, जाऊबाई शांत व्हा. मी तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. आपल्या मंजिरीला काही होणार नाही. तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात, नाही नाही, ही असली घाण आम्हाला आमच्या गावात नकोच आहे. त्यामुळे हिला या गावातनं बाहेर काढावंच लागेल. आता मात्र लगेच जय मनाशीच म्हणू लागतो, वाह काय भारी मजा येते ना, एकदम मस्त भारी चालू आहे. त्याच वेळेस आता सगळे लोक म्हणू लागतात, नाही नाही, ही पोरगी या गावात नकोय म्हणजे नकोय. तेव्हा लगेच आता जय पटकन एक बंदुकीची गोळी ढगात चालवतो आणि म्हणू लागतो, आता मी वरती फायर केलंय पण आता जर कुणाचा आवाज आला तर डायरेक्ट एकेकाच्या डोक्यात फायर करेना सांगून ठेवतो. आता कोणीही काही बोलायचं नाहीये मंजिरीबद्दल. तेव्हा लगेच आता गावातील लोक खूपच आरडाओरडा करू लागतात आणि म्हणू लागतात, आम्ही यावेळेस आता कुणाचंही ऐकणार नाही. ही पोरगी आम्हाला आमच्या गावात नकोय म्हणजे नकोय, कलंक आहे. अशाने आमच्या लेकरी बाळींनाही लोक नावं ठेवतील. ही पोरगी आम्हाला नकोय. आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते. तेव्हा लगेच नाना मंजिरीजवळ येतात आणि म्हणू लागतात, मंजू काळजी करू नको. त्याच वेळेस आता लगेच गावातील लोक मंजिरीवरती दगडफेक करायला सुरुवात करतात. त्याच वेळेस नाना आणि मंजिरी दोघेही एकमेकांना घट्ट आवळून धरतात. लोक आता त्या दोघांनाही दगड मारत असतात. तेव्हा पटकन राया एक दगड हातात पकडतो आणि त्या माणसाच्या डोक्यात मारतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, राया काय करतोय तुला? गावातील लोक खूप भडकलेत. अरे या पोरीला मारतील तर मारतील, नाहीतर तुलाही टेचू मारतील. त्यामुळे चल पटकन इथनं. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही अण्णा, मी मिस फायरला वाचवणार म्हणजे वाचवणार. मग लगेच शशिकला समोर येते आणि म्हणू लागते, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा. तेव्हा जय म्हणू लागतो, हे बघा सगळ्यांनी शांत व्हा, नाहीतर एकेकाला मी आत टाकेन. आता सांगून ठेवतो, कोणीही दगडफेक करायची नाहीये. आता मात्र इथे मंजिरी, जीजी, नाना सर्वजण खूपच घाबरलेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अहो आमची मंजिरी अशी नाही हो, खरंच खूप साधी भोळी पोरकी आहे. एकदम धुतल्या तांदळासारखी आहे आमची मंजिरी. पण सगळ्या लोकांचा गैरसमज झाला या रायाबद्दल. खरं तर आम्ही तिचं लग्नही लावून देणार होतो. आम्ही तिचं लग्नही
जमवलं होतं. पण आता हे सगळं जे काही घडलंय ना, त्यावरनं असं वाटतंय की कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही हो. कोण करेल तिच्याशी लग्न? आम्ही तिचं लग्न करणार होतो. तेव्हा लगेच आता इथे गावातील काही बायका म्हणू लागतात, "हो का? या पोरीशी लग्न कोणीही करणार नाही. खरं जर तुम्हाला या पोरीला गावात ठेवायचं असेल ना, तर लगेच हिचं लग्न लावून टाका." आता मात्र शशिकला म्हणू लागते, "अहो, तुमचं खरं आहे हो, पण आता कोण करेल आमच्या मंजिरीशी लग्न सांगा ना तुम्ही." मग लगेच गावातील लोक म्हणू लागतात, "हे बघा, आजपर्यंत आम्ही एकेकाची खूप काही चुका सहन करून गेलोय, पण या पोरीने आजपर्यंत खूप चुका केल्या, म्हणजे पापच केलं हिने. त्यामुळे एकतर हिचं लग्न लावून टाका, नाहीतर हिला गावातनं बाहेर काढा आणि हिच्या आई-वडिलांना जर हिचा जास्तच पुळका असेल ना, तर त्यांनाही या गावातनं बाहेर काढावंच लागेल." तेव्हा लगेच आता सगळे लोक आरडाओरडा करू लागतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, "अहो, पण आता आम्ही मंजिरीचं लग्न कसं करणार? कोण करेल तिच्याशी लग्न?" तेव्हा गाववाले म्हणू लागतात, "नाही, आता जर या पोरीला या गावात ठेवायचं असेल, तर तिचं लग्न लावावंच लागेल." त्याच वेळेस आता सगळे लोक आरडाओरडा करत असतात. शशिकला आणि जय मात्र एकमेकांकडे बघून हसू लागतात. कारण आता जयचंच मंजिरीबरोबर लग्न लावायचं असं त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. पण आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे जीजी म्हणू लागते, "अगं शशिकला, हे सगळं काय होऊन बसलंय गं? आता कोण करेल आपल्या मंजूबरोबर लग्न? सांग ना शशिकला, काय होतं हे?" तेव्हा शशिकला म्हणू लागते, "हो ना जाऊबाई, आता मंजिरीला जर या गावात ठेवायचं असेल तर तिचं लग्न लावावंच लागेल." त्याच वेळेस गावातील लोक म्हणू लागतात, "हो, जर हिचं लग्न होत असेल तरच ही या गावात राहील, नाहीतर तुम्ही आणि तिचे आई-वडील सगळे या गावातनं बाहेर निघायचं." त्याच वेळेस राया म्हणू लागतो, "थांबा, मी मंजिरीबरोबर लग्न करायला तयार आहे." आता सर्वजण रायाकडे बघू लागतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "हो, नाना आणि जीजी आजपर्यंत ताठमानेने जगत आले. त्यांना मान झुकवण्याची गरज नाहीये. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही, या गावातच राहणार. आणि राहिला प्रश्न मंजिरीचा, मी तिच्याबरोबर लग्न करायला तयार आहे." आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते. इथे मात्र जय आणि शशिकलाचा प्लॅन फसतो की काय? आता दोघेही खूपच घाबरलेले असतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ